इचलकरंजी शहरात खंडणी वसूल करणारे अनेक व्हाईट कॉलर आसामी आहेत। यात उजळ माथ्याने फिरणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची संख्या अधिक आहे। हे सर्वसामान्य जनतेलाही माहीत आहे आणि या गुन्हेगारी वृत्तीचा पर्दाफाश करणारी धाडसी माणसं म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते। मात्र आता या गुन्हेगारी क्षेत्राकडे काही पत्रकार वळत असल्याने शहरात चिंतेचा विषय बनला आहे। त्यामुळे व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रात खळबळ असून जाहिरात की दरोडा अशी दबक्या आवाजात चर्चा होत आहे। याच वृत्तीवर वचक असावी यासाठीच माय महाराष्ट्र चॅनल तर्फे ही वृत्त मालिका आहे। एक धडपड आहे वृत्तपत्र क्षेत्राला लागलेली कीड रोखण्याची, वृत्त संस्थेत एक पारदर्शकतापणा आणण्याची। आजच्या भागात चोरावर मोर ठरलेल्या पत्रकाराची अरेरावी धमकीचे स्वरूप, गुर्मी व घटनाक्रम पाहणार आहोत। गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या या पत्रकाराला कार्यालय देखील पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे। याविषयी अनेक ऑडिओ क्लिप पोलिसांकडे असून त्या पत्रकाराने थेट कोल्हापूर ऑफिसमध्ये जाऊन पैसे जमा करण्याचा सल्ला दिला असल्याचे समजते। यामुळे हे एक प्लॅनिंग रॅकेट असल्याचे कळत असून याचा पर्दाफाश होणे आवश्यक आहे, अन्यथा वृत्तपत्र क्षेत्राची मोठी बदनामी होणार हे मात्र नक्की। मागील भागात आपण पाहिले एक नावाजलेला पत्रकार एका व्यावसायिकाला कायद्याच्या कचाट्यात अडकून खंडणी मागत आहे। चित्रपटातील थरारक क्षण ही फिका पडेल असा अनुभव या प्रकरणात अडकलेल्या संबंधित व्यावसायिकाने अनुभवला आहे। या प्रकरणातला खंडणी बहादर पत्रकार व त्याच्या टोळीने 4 चाकी वाहनाने पाठलाग केला व कोल्हापूर रोडवर अडवले। तत्पूर्वी विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून व्यावसायिकाच्या घरावर पाळत ठेवली। एखाद्या गुन्हेगारालाही लाजवेल अशी चाणाक्ष बुद्धी वापरली। सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाचा दिवस आणि दैनिकाची सुट्टी या 15 ऑगस्ट रोजी हातकणंगले तालुक्यातील हा व्यावसायिक आपल्या गावात असताना त्याला अनोळखी नंबरवरून एका व्यक्तीने मी पत्रकार आहे, अमुक अमुक दैनिकात काम करतो, मला जाहिरात द्या म्हणून मागणी केली। अचानक आलेल्या फोनने व्यावसायिक गोंधळून गेला आणि त्या फोन करणाऱ्या व्यक्ती स्पष्ट शब्दात नकार देत जाहिरात देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले। यावरती व्यक्ती आणखी विषय खुला करत आमचे दैनिक जिल्ह्यात दबदबा कसा तयार करते हे सांगत मूळ मुद्द्यावर आली। तो पत्रकार पुढे बोलतो, तुमच्याविषयी मोठी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे आहे, त्याची बातमी लावायची नसेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील आणि बातमी लागली तर तुमची बदनामी होईल अशी धमकी व्यावसायिकाला देतो। त्यामुळे जाहिराती रूपे आम्हाला पैसे द्या अशी थेट मागणी फोनद्वारे करतो। त्यास व्यावसायिकाने नकार दिल्यानंतर फोन कट होतो। त्या व्यावसायिकाला पुन्हा 15-20 मिनिटांनी फोन करून तुम्ही कोठे आहात, आपण भेटून बोलूया असे सांगतो। त्यावर व्यावसायिक सांगतो, नातेवाईकांना मी भेटण्यासाठी कोल्हापुरातील एका दवाखान्यात आलो आहे। मग हा चोरावर मोर असणारा पत्रकार वरिष्ठांना ही गोष्ट सांगतो। त्यांच्या टोळीतला हा कार्यालयीन वरिष्ठ बाबू माग काढून कोल्हापुरातील त्या हॉस्पिटल जवळ जाऊन फोन करून त्या व्यावसायिकाला खाली बोलावून घेतो। व्यावसायिक ही वैतागून अखेर त्यांना भेटायला येतो। मग हे लोक 4 चाकी वाहनात त्याला बसायला सांगतात। इतकेच नाही तर समोर मैदानात जाऊन निवांत चर्चा करूया असे सांगितल्यावर संबंधित व्यावसायिक घाबरतो आणि या गोष्टीला नकार देत काय असेल ते इथेच बोला नाहीतर गाडीतून उतरतो असे सांगतो। मग त्याच ठिकाणी त्या वरिष्ठ बाबूने स्वतःच्या फोनवरून इचलकरंजीतील नावाजलेल्या पत्रकाराला फोन जोडून दिला। हा पत्रकार फोनवर त्याला सांगतो, ते आमचे वरिष्ठ आहेत, त्यांच्याशी बोलणी करून घ्या आणि विषय मिटवून घ्या। त्यावर या वरिष्ठाने 10 लाख रुपयाची खंडणीची मागणी करतो। त्यापैकी 1.5 लाख रुपयाची जाहिरात दैनिकात छापणार व उर्वरित कार्यालयात जमा होणार असे सांगून ही रक्कम लगेच द्यावी लागेल अशी तंबी देतो। यावर व्यावसायिकाने मी इतका श्रीमंत नाही, माझ्याकडे इतके पैसे जमणार नाहीत असे सांगून विषय टाळतो। वरिष्ठ बोलतो, तुला हे जड जाईल, आत्ताच होकार कळव नाहीतर तुला आमच्या पद्धतीने बघून घेतो अशी दमदाटीची भाषा वापरतो। घाबरलेला व्यावसायिक तिथून पळ काढतो। तासाभराने पुन्हा तो पत्रकार त्या व्यावसायिकाला फोन करतो। कोल्हापूर ऑफिसमध्ये आमचे साहेब आहेत, त्यांना जाऊन भेटा असा हुकूमच देत रीतसर पावती देतील, त्यांना रोख रक्कम द्या असा आदेश फरमावतो।
व्यावसायिक पुन्हा दुर्लक्ष करून फोन बंद करतो। एकंदरीत ही घटना पाहिल्यास त्या व्यावसायिकाचा माग काढून पाठलाग करून वारंवार खंडणीची मागणी ही एका पत्रकाराची जाहिरात मागण्याची पद्धत असू शकत नाही हे लक्षात येते। यामुळे या पत्रकारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असण्याची आणि अशा घटनांना पूर्वी अंजाम दिल्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान या पत्रकाराने लेखमाला सुरू केली। हा प्रयत्न फसल्यानंतर व्यावसायिकाच्या मोबाईल शॉपी चोरी करणाऱ्या लोकांनाच पत्रकार परिषद घेण्यास प्रवृत्त केले। यालाही दाद न देता धाडसाने या व्यावसायिकाने जिल्हा पोलीस प्रमुखांचे कार्यालय गाठून आपली बाजू मांडली। परंतु 25 तारखेला विना नंबर प्लेट असणाऱ्या दुचाकीवरून 2 युवकांनी परत व्यावसायिकाच्या घरावर पाळत ठेवत असल्याचे त्या व्यावसायिकाच्या घरच्यांना लक्षात आले आणि त्यांनी व्यावसायिकाला सांगितले। त्यामुळे या व्यावसायिकाने घाबरून पोलिसात तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण समोर आले। आता या खंडणी बहादर पत्रकाराने वरिष्ठ माझ्या पाठीशी असल्याचे माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही असा आवानत गावात फिरत आहे। याला कारणही तसेच मोठे आहे। पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असली तरी कासव गतीने यंत्रणा हलत आहे। या दैनिकाच्या कार्यालयातून वरिष्ठांचा फोन येत असल्याने त्यामुळे वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाच्या मिटवामिटवीसाठी प्रयत्न होत आहेत। त्या व्यावसायिकावर तक्रार परत घेण्यासाठी दबाव आणला जात आहे। दरम्यान या प्रकरणामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी संपावी यासाठी रकानेच्या रकाने खर्च करणाऱ्या दैनिकाने हत्तीचे दात दाखवायचे एक आणि खायचे दात दुसरे असल्याचे सिद्ध केल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे। आता कायदा सर्वांसारखी समान असावा अशी अपेक्षा पोलिसांकडे ठेवली जात आहे। या पत्रकारितेतील खंडणीच्या घटनेचा पोलीस कसा तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दबावापोटी हे प्रकरण दबले गेले तर वृत्तपत्र क्षेत्रातील पवित्र्य नष्ट होऊन प्रामाणिक पत्रकारांच्या जागी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आता यावर कारवाई करून अशा प्रवृत्तीला वेळीच रोखण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी व यंत्रणेची आहे। माय महाराष्ट्र चॅनेलचा हेतू प्रामाणिक चालणाऱ्या कोणत्याही दैनिकाला अगर प्रामाणिक पत्रकारांना बदनाम करण्याचा नसून हाताच्या बोटावर मोजता येतील अशा कुप्रवृत्तीच्या लोकांना पत्रकार क्षेत्र बदनाम करण्यापासून रोखण्यासाठी ही वृत्त मालिका आहे। कारण म्हणतात ना, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सुखावता कामा नये। आता तिसऱ्या भागात या खंडणीतील राजकीय लागेबांधे, यात गुंतलेली बडी आसामी आणि यापुढे झालेल्या पोलीस कारवाईसह नवा घटनाक्रम पाहूयात।